जाता जाता एक शेर सांगतो, कई लोग समंदर खंगालने में लगे, हमारी कमियां ढूंढने में लगे, उनकी खुद की लंगोटी फटी है और हमारे ऊपर कीचड़ उछालने में लगे। असे किती प्रसंग येऊन द्या आणि कुणी किती शिंतोडे टाकून द्या, जोपर्यंत मन साफ आहे, आत्मा साफ आहे, तोपर्यंत साहेब कुणाला घाबरणार नाही। तुम्ही इथं येण्याचा संकेत साहेब, तुमच्या सभा सगळ्या अमित भाई येणार असल्यामुळे कॅन्सल झाल्या, पण फलटणला तुम्ही मुद्दाहून आला, तुम्ही येण्याचा संकेत हे खूप काही सांगून जाणार आहे, खूप काही लोकांना दिशा देऊन जाणार आहे। या मातीला ज्या 70 वर्ष इतिहासात कुणी काय केलं असेल तर फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेले, आणि तुमचे उपकार हे आमच्या माझ्यावर आहेत आणि माझ्या तालुक्यावर आहेत। आयुष्यात जेव्हा काय करण्याची संधी होईल, आमच्या कातड्याचं जोडं जरी करण्याची वेळ आली तर रणजितसिंह निंबाळकर मागं पुढे पाहणार नाही, एवढाच शब्द या ठिकाणी देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद रणजित दादा, आपण या ठिकाणी बोलला, आपल्या डोळ्यातले अश्रू सांगतायत की आपण केलेले काम आणि त्या कामाचं चीज होताना पाहायला मिळतं। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी।